हाय नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण निलंगा जिल्ह्यातील खरोसा लेण्यांविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काही लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या बसलेल्या स्थितीतील मूर्ती पाहायला मिळतात, ज्यावरून या ठिकाणाचे प्राचीन बौद्ध धर्माशी असलेले नाते स्पष्ट होते। आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आपण आपला हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे। लेण्यांच्या परिसरात कचरा करू नका आणि शिल्पांचे नुकसान टाळा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। ऐतिहासिक खरोसा लेणी। खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील खरोसा गावाजवळील डोंगर रांगेत कोरलेली प्राचीन लेणी आहेत। महाराष्ट्रातील इतर प्रसिद्ध लेण्यांच्या तुलनेत ही लेणी आजही काहीशी दुर्लक्षित आहेत, परंतु ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची मानली जातात। या लेण्यांविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ऐतिहासिक पार्श्वभूमी। ही लेणी साधारणपणे 6व्या ते 7व्या शतकाच्या दरम्यान कलचुरी किंवा राष्ट्रकूट काळात कोरली गेली असावीत असे मानले जाते। येथे हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तिन्ही धर्मांच्या प्रभावाचे दर्शन घडते। सुरुवातीला येथे बौद्ध लेणी कोरली गेली आणि नंतरच्या काळात हिंदू धर्मातील शैव आणि वैष्णव पंथांची शिल्पे कोरण्यात आली। प्रमुख आकर्षणे आणि लेण्यांची रचना। खरोसा येथे एकूण 12 ते 13 लेणी आहेत। खरोसा येथील बौद्ध लेणी हे या डोंगर रांगेतील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचे भाग मानले जातात। या लेण्यांविषयीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। प्राचीन वारसा। खरोसा येथील लेण्यांची सुरुवात ही प्रामुख्याने बौद्ध लेण्यांपासून झाली। या लेण्यांचा काळ साधारणपणे इ.स. 6वे शतक मानला जातो। भगवान बुद्धांची मूर्ती। येथील एका विशिष्ट लेण्यात गौतम बुद्धांची बसलेल्या स्थितीतील धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा भव्य आणि सुंदर मूर्ती कोरलेली आहे। ही मूर्ती पाहिल्यावर या ठिकाणाचे प्राचीन काळाचे बौद्ध धर्माशी असलेले जवळचे नाते स्पष्टपणे जाणवते। रचना आणि विहार। बौद्ध लेणी ही प्रामुख्याने विहार स्वरूपाची आहेत, जिथे बौद्ध भिक्खू निवासासाठी आणि ध्यानासाठी थांबत असत। या लेण्यांमध्ये दगडात कोरलेली प्रदक्षिणापथ आणि भिक्खूंसाठी खोल्या पाहायला मिळतात। स्तूप आणि नक्षीकाम। काही लेण्यांमध्ये स्तूपांची प्रतीके आणि साधे पण प्रभावी कोरीव काम आढळते। ही लेणी वाळूच्या खडकात सँडस्टोन कोरलेली असल्याने काळाच्या ओघात काही भागांची झीज झाली असली तरी बुद्धांच्या मूर्तीचे तेज आजही टिकून आहे। सांस्कृतिक महत्त्व। सुरुवातीला हे केंद्र केवळ बौद्ध धर्मासाठी प्रसिद्ध होते, परंतु नंतरच्या काळात राष्ट्रकूट काळात येथे हिंदू आणि जैन लेण्यांची भर पडली, ज्यामुळे खरोसा हे त्रिवेणी संगमाचे केंद्र बनले। आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। महादेव लेणी हे येथील सर्वात मोठे आणि भव्य लेणे आहे। यात एक प्रशस्त सभामंडप असून महादेवाची मूर्ती आणि नंदीची प्रतिमा पाहायला मिळते। या लेणीच्या भिंतींवर रामायण आणि महाभारतातील विविध प्रसंगांची शिल्पे कोरलेली आहेत। दशावतार लेणी। यामध्ये भगवान विष्णूच्या 10 अवतारांची शिल्पे अतिशय सुंदररित्या कोरलेली आहेत। बौद्ध लेणी। काही लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या बसलेल्या स्थितीतील मूर्ती पाहायला मिळतात, ज्यावरून या ठिकाणाचे प्राचीन बौद्ध धर्माशी असलेले नाते स्पष्ट होते। जैन लेणी। डोंगराच्या एका भागात जैन तीर्थंकरांचीही शिल्पे आढळतात। वास्तुकला। ही लेणी वाळूच्या खडकात सँडस्टोन कोरलेली आहेत। वाळूचा खडक मृदू असल्याने त्यावर कोरीव काम करणे सोपे होते, मात्र ऊन वाऱ्यामुळे या शिल्पांची झीजही मोठ्या प्रमाणात झाली आहे। लेण्यांच्या खांबांवरील नक्षीकाम आणि छताची रचना त्या काळातील प्रगत स्थापत्यशास्त्राचा पुरावा देते। डोंगरावर लेण्यांच्या जवळच खडकात खोदलेली अनेक पाण्याची टाकी आहेत। ही टाकी पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरली जात असत, जी आजही पाहायला मिळतात। पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी। हे स्थळ लातूर शहरापासून साधारण 45 किलोमीटर आणि निलंग्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। लातूर किंवा निलंगा येथून खासगी वाहने किंवा बसने खरोसा गावाला पोहोचता येते। जवळच औसा किल्ला आणि निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर ही इतर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत। निष्कर्ष आणि आवाहन। लेण्यांच्या संरक्षणासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांनी कोणताही कचरा करू नये आणि शिल्पांना इजा पोहोचवू नये, असे आवाहन पुरातत्व विभागाकडून केले जाते। तुम्ही जर इतिहासाचे आणि फोटोग्राफीचे शौकीन असाल तर या लेण्यांना नक्की भेट द्यायला हवी। मित्रांनो, आपण आपला हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे। लेण्यांच्या परिसरात कचरा करू नका आणि शिल्पांचे नुकसान टाळा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। खरोसा येथील बौद्ध लेणी हे या डोंगर रांगेतील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचे भाग मानले जातात। प्राचीन वारसा। खरोसा येथील लेण्यांची सुरुवात ही प्रामुख्याने बौद्ध लेण्यांपासून झाली। या लेण्यांचा काळ साधारणपणे इ.स. 6वे शतक मानला जातो। भगवान बुद्धांची मूर्ती। येथील एका विशिष्ट लेण्यात गौतम बुद्धांची बसलेल्या स्थितीतील
धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, भव्य आणि सुंदर मूर्ती कोरलेली आहे। ही मूर्ती पाहिल्यावर या ठिकाणाचे प्राचीन काळाचे बौद्ध धर्माशी असलेले जवळचे नाते स्पष्टपणे जाणवते। रचना आणि विहार, बौद्ध लेणी ही प्रामुख्याने विहार स्वरूपाची आहेत, जिथे बौद्ध भिक्खू निवासासाठी आणि ध्यानासाठी थांबत असत। या लेण्यांमध्ये दगडात कोरलेली प्रदक्षिणापथ आणि भिक्खूंसाठी खोल्या पाहायला मिळतात। स्तूप आणि नक्षीकाम, काही लेण्यांमध्ये स्तूपांची प्रतीके आणि साधे पण प्रभावी कोरीव काम आढळते। ही लेणी वाळूच्या खडकात सँडस्टोन कोरलेली असल्याने काळाच्या ओघात काही भागांची झीज झाली असली तरी बुद्धांच्या मूर्तीचे तेज आजही टिकून आहे। सांस्कृतिक महत्त्व, सुरुवातीला हे केंद्र केवळ बौद्ध धर्मासाठी प्रसिद्ध होते, परंतु नंतरच्या काळात राष्ट्रकूट काळात येथे हिंदू आणि जैन लेण्यांची भर पडली, ज्यामुळे खरोसा हे त्रिवेणी संगमाचे केंद्र बनले। मित्रांनो, आपण आपला हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे। लेण्यांच्या परिसरात कचरा करू नका आणि शिल्पांचे नुकसान टाळा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।